नमस्कार, मी डॉक्टर दुर्गेश्वरी कदम, प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट। मी आज आपल्याला ॲसिड अटॅक विक्टिम डिसॅबिलिटीबद्दल माहिती सांगणार आहे। ॲसिड अटॅक विक्टिम डिसॅबिलिटी ही एक शारीरिक आणि मानसिक स्थिती असते जी की ॲसिड हल्ल्यामुळे होते, ज्यामध्ये शरीरावर प्रामुख्याने चेहऱ्यावर जखमा होतात। यामध्ये शरीराच्या त्वचेच्या ज्या ऊती आहेत त्या खराब होतात। ॲसिड हल्ल्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर व शरीरावर गंभीर जखमा होतात, ज्यामुळे की शारीरिक व मानसिक तणाव येतो। ॲसिड अटॅकामध्ये शरीराच्या होणारे जे विकार असतात, जसं की चेहरा व शरीरावर ॲसिडच्या केमिकलमुळे रिॲक्शन होते, त्याच्यामुळे त्वचेच्या ऊती ह्या जळून जातात किंवा नाहीशा होतात। त्यामुळे त्यांना कुरूपता येते किंवा दिसण्याचं जे आहे लोकांमध्ये दिसण्यासाठी ते कुरूप दिसायला लागतात, म्हणून एक आत्मविश्वास पण त्यांचा कमी होतो। पुढे ॲसिड अटॅक विक्टिम डिसॅबिलिटीबद्दल सांगताना, जेव्हा ॲसिड हल्ला हा चेहऱ्यावर होतो तेव्हा ॲसिड चेहऱ्याच्या कोणत्या भागामध्ये पडला आहे किंवा किती प्रमाणात आहे त्यानुसार त्याची ॲसिड अटॅक विक्टिम डिसॅबिलिटी ठरवल्या जाते। जसं की डोळ्यापाशी जर ॲसिड पडलेला असेल तर पार्शियल किंवा कम्प्लिटली अंधत्व येऊ शकतं। जर जिथे आपण श्वसन करतो म्हणजे नाकाच्या भागामध्ये जर ॲसिड पडला असेल किंवा नाकामध्ये जर गेलं असेल तर श्वसनाचा त्रास होऊ शकतो किंवा त्यांना ब्रीदिंग करायला प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि मूळ बघायला गेलं तर जेव्हा चेहऱ्यावर ॲसिडचा हल्ला होतो तेव्हा ते चेहऱ्याची स्किन पूर्ण जळून गेल्यामुळे कुरूपता येतं, त्यामुळे त्यांना मानसिक तणाव येतो, मानसिकता त्यांची खालावते। त्यामुळे ते जे स्वावलंबपणा आहे त्यांचा ते कमी होतो, कॉन्फिडन्स खालावतो। त्यामुळे समाजामध्ये वावरण्याचा दृष्टिकोन जो आहे त्यांचा ते बघायला गेलं तर एकदम घाबरून जातात शरीरामध्ये बाहेर वावरताना, कारण की लोकांनी जर बघितलं तर ते मला काय म्हणतील, मी कसा दिसेल। कारण की जे एक सुंदर रूप असतं ते ॲसिडमुळे पूर्ण कुरूप झालेलं असतं आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा समाजात नॉर्मली वावरताना त्यांना हे कॉन्फिडन्स जे आहे त्यांचा ते खूप खालावलेला असतो व ते बाहेर निघूच नाही शकत। काही व्यक्ती तर असे असतात की ॲसिड हल्ल्यामुळे ते रडत घळीच बसून जातात। ते बाहेर निघण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यांना खूप जास्त मोटिवेट करावं लागतं, त्यांना खूप सारे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग द्यावं लागते। त्यानंतर त्यांना थोडीफार जी कॉन्फिडन्स आहे ते त्यांच्यामध्ये बिल्ड होऊ शकतं, हे आपण म्हणू शकतो। पण होईलच की नाही याची आपण गॅरंटी पण नाही देऊ शकत, कारण की कधी काय असतं की विचार करण्याचा दृष्टिकोन पण त्याच्यावर ॲसिड अटॅकमुळे व्यक्तीला डिप्रेशन व चिंता व्यक्तीची डिप्रेशन व चिंता वाढते, त्यामुळे त्यांना मानसिक उपचाराची गरज असते। आणि ॲसिड अटॅक विक्टिमसाठी काही सामाजिक व कायदेशीर अधिकार आहेत, जसं की ॲसिड अटॅकमुळे ज्या जखमा झालेल्या असतात किंवा जे विकार झालेले असतात, जे की चेहऱ्यावरचे किंवा शारीरिक विकार असतात, त्याच्यासाठी सरकारने मोफत उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांच्यासाठी त्यांना जे पैशाचा प्रॉब्लेम येतो ते त्यांना फेस करावं लागणार नाही। तसेच त्यांना काही सर्जरीज वगैरे म्हणजे जसं की कॉस्मेटॉलॉजिकल सर्जरी वगैरे असेल ते त्यांना फ्रीमध्ये दिलं असं कायद्यामध्ये आहे। आणि ॲसिड अटॅक विक्टिमला सरकारचे कायदेशीर संरक्षण आहे। त्यासाठी ॲसिड अटॅक विक्टिमसाठी सरकारने एकदम कडक कायदे ठेवलेले आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याचा सरकार स्वतः पुढाकार घेत आहे। आणि तसेच ॲसिड अटॅक व्यक्तींना त्यांच्या पुनर्वसनाचा यासाठी पण सरकारने खूप साऱ्या योजना राबवलेल्या आहेत की त्यामुळे त्यांना पुन्हा ते स्वतःच्या पायावर उभं टाकू शकतील, समाजामध्ये वावरू शकतील आणि ते पूर्णपणे स्वावलंबी बनतील व त्यांचा जो आत्मविश्वास खालावलेला आहे त्याची ते पुन्हा एकदा पुनर्वसन होईल। धन्यवाद।